विजय हो, श्रमजीवी संघटनेचा विजय हो, श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद, श्रमजीवी संघटना जिंदाबाद जिंदाबाद, श्रमजीवी संघटनेचा विजय हो। आम्ही आताच आपले अतिरिक्त आयुक्त हेरवाडे साहेब यांच्या बरोबर चर्चा केली। सर्वच आस्थापनेचे अधिकारी तिथे होते, त्या सगळ्याच अधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली। आपले आयुक्त पवार साहेब आज नाही आहेत, ते सह्याद्रीवरती मीटिंग मध्ये गेलेले आहेत, पण या सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून आता असं ठरलेलं आहे की तत्वतः मान्यता दिलेली आहे की जे पगार ते ठेकेदारांना देतात तेच त्यांनी डायरेक्ट सगळे कर्मचारी हे महानगरपालिकेमध्ये घेऊन तो पगार आपल्याला डायरेक्ट महानगरपालिका देईल। म्हणजे आपली जी मागणी होती ठोक वेतनावर आपल्याला घ्यावं महानगरपालिकेने, ती तत्वतः मागणी त्यांनी मंजूर केलेली आहे। शेवटचा एक पायरी फक्त आपली शिल्लक आहे, ती पवार साहेबांबरोबर आयुक्त साहेबांबरोबर एकदा शेवटची चर्चा करून तो प्रस्ताव आपला जो आहे तो फायनल करणं। आजची जी काही चर्चा झाली त्या अनुषंगाने सकारात्मक प्रस्ताव ते आयुक्त साहेबांकडे पुटअप करणार आहेत आणि त्या दृष्टीने 10 तारखेच्या आतमध्ये म्हणजे 10 तारखेपर्यंत आपला हा निर्णय फायनल होऊन आपल्याला 10 तारखेला आपल्याला फायनल निर्णय आपल्या मागणीचा मिळणार आहे आणि तो सकारात्मक निर्णय मिळेल अशी मला आशा आहे, खात्री आहे। त्यांना मीही सांगून आली आहे की जर सकारात्मक निर्णय तुम्ही दिला नाही तर या सगळ्या कर्मचाऱ्यांबरोबर मीही रस्त्यावर तिथे बसणार आहे। त्याच्यामुळे ही खात्री बाळगा की 10 तारखेपर्यंत आपल्या इतक्या वर्षाची प्रलंबित मागणी आहे ती मान्य होणार आहे। पण ह्याचं सगळं श्रेय हे तुमच्या एकजुटीचं असणार आहे आणि संघटनेचं असणार आहे, त्याच्यामुळे ते विसरून चालू नका। नाहीतर आपण काय म्हणतो, काय म्हणतात, कामाला मामा काय म्हणतात, कामापुरती मामा, संघटनेला कामापुरती मामा बनवू नका। या पुढेही जर आपल्याला आपले हक्क मिळवून घ्यायचे असतील, आपले अधिकार आणि आपली नोकरी आणि आपलं एकूणच आपले अधिकार जर संरक्षित ठेवायचे असतील तर तुम्हाला सगळ्यांना आता जी एकजूट केलेली आहे त्या एकजुटीची आणि संघटनेची आवश्यकता असणार आहे। त्यामुळे आता इतके तुम्ही सकाळपासून इथे बसलेला आहात, 4 वाजलेले आहेत, मी तुमचं कौतुक करते की अशा प्रकारे चिवट लढा तुम्ही आज दिलेला आहे। कागदपत्रांचा पूर्ण पाठपुरावा आपल्याला लागणार आहे। बसलेले आहेत, फॉर्म देत आहेत, ते फॉर्म तुम्ही भरून घ्यायचे, त्यांना सगळी माहिती पुरवायची आहे की आपण किती वर्षापासून महानगरपालिकेमध्ये आहोत, काय आहे। आणि एक गोष्ट आम्ही त्यांना आणखीन सांगितलेली आहे की जितके कर्मचारी आता ठेक्यावर आहेत ते सगळे कर्मचारी तुम्ही पाहिजेत, त्यामध्ये सिनियर कोण ज्युनियर कोण हे बघता कामा नये। ते नंतर तुम्ही जेव्हा तुम्ही घ्याल त्यांना, त्यानंतर मग जेव्हा प्रमोशन आणि जे काय असेल त्या गोष्टी नंतरच्या आहेत। आधी सगळ्यांना सरसकट तुम्ही ठोक वेतनावरती घेतलं पाहिजे, त्यांनी मान्यता दिलेली आहे। 10 तारखेपर्यंत आपला फायनल निर्णय होईल। तर तुम्ही जे आज आंदोलन केलं, मला असं वाटतं 50% त्याचा विजय झालेला आहे। 10 तारखेला आपल्याला 100% विजय प्राप्त करायचा आहे। तोपर्यंत आंदोलनाची तयारी ठेवा। सुलतानभाईंनी आवाज दिल्याबरोबर आपण सगळेजण रस्त्यावर उतरलं पाहिजेत आपल्या अधिकारांच्या संरक्षणासाठी, एवढंच म्हणते। आणि परत एकदा तुम्ही सगळेजण एकत्र आलात त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते। धन्यवाद।